हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, उद्या महाशिवरात्री येते, तर उपास तर सगळ्यांच्याच घरी असतो। तर या उपासाला आपण आपल्या घरच्या घरी छान खमंग कुरकुरीत असा बटाट्याचा चिवडा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथं दोन असे लांब मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत। पातळ साल असलेला बटाटा घेतला तर त्याचा चिवडा छान होतो आणि तो कडक राहतो। म्हणून असा बटाटा मिळाला तर पहिला तो घ्या, नाही मिळाला आपला दुसरा घेतला तरी चालेल। तर आता आपण या बटाट्याची साल काढून घेऊ। तर ह्याची साल बघा तुम्ही, इतकी अशी पातळ साल असती। याला इंदोरी बटाटाही म्हणतात। चिप्स किंवा असे चिवडा वगैरे बनवण्यासाठीच हाच बटाटा वापरला जातो। तर आता आपण याच्या पूर्ण साली काढून घेणार आहोत। आणि मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या। व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आता ही साल काढून झालेले बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता त्यानंतर आपण याला किसून घेणार आहोत। इथं माझ्याकडे ही किस करायची जी किसणी आहे तिने मी करणार आहे, परंतु तुमच्याकडे यापेक्षा अशी मोठ्या आकाराची म्हणजे ज्याचे धागे मोठे पडतील अशी किसणी असेल तर ती जरूर वापरा। तर असं उभा बटाटा पकडून आपल्याला याला किसून घ्यायचं, म्हणजे असे या लांब लांब याच्या तारा पडतील। तर इथं आपण अशा पद्धतीने हा बटाटाचा किस करून घेणार आहोत। आता हा झालेला किस काय करायचं, आपल्याला पाणी घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे ह्या बटाट्यामध्ये जे स्टार्च असतं तर ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे। म्हणून मी इथं 2 पाणी घेतले आहेत। तर तुम्हाला दाखवते, हा आता किस आपण पाण्यात घातल्यानंतर तुम्ही बघू शकता पाणी एकदम असं पांढरं होतं, म्हणजे जे स्टार्च असतं तर ते निघून जातं। तर हीच अशी प्रोसेस आपल्याला 3 ते 4 वेळेस, म्हणजे अगदी आपण बटाटा धुताना जे आपलं पाणी आहे ते एकदम स्वच्छ राहील इथपर्यंत हा बटाट्याचा किस आपल्याला धुवून घ्यायचा आहे। म्हणजे आपला तो चिवडा कुरकुरीत होतो आणि नंतर तो असा मऊ पडत नाही, म्हणून पूर्ण बटाट्यातलं स्टार्च आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर यासाठी मी इथं हा जो आपला किस आहे तर हा 4 वेळेस धुवून काढला आहे। सतत पाणी बदलत त्याला बटाट्याच्या किसाला थोडंसं चोळत आपल्याला ह्याला पूर्ण स्टार्च काढून घ्यायचा आहे। मार्केटमध्ये हा जो बटाट्याचा चिवडा असतो हा खूप महाग मिळतो, परंतु घरात पहा तुम्ही, अगदी 2 बटाट्यापासून आपण इतका भरपूर असा हा चिवडा बनवणार आहोत। आता इथं माझा हा किस स्वच्छ धुवून झाला आहे। तर त्याला काय करायचं, एका चाळणीत किंवा अशा एखाद्या होल असलेल्या थाळीवरती ठेवून पाणी आपल्याला पूर्ण सगळं निथळून घ्यायचं आहे। आणि निथळण्यासाठी तुम्ही याला 2 ते 3 मिनटं असंच ठेवून द्यायचं। आणि पाणी पूर्ण निथळल्यानंतर काय करायचं, एक कॉटनचं कापड किंवा असा एखादा जो आपला किचन टॉवेल असेल त्यावरती हा किस संपूर्ण पसरून घ्यायचा। फॅन खाली ठेवा, म्हणजे अगदी 3 ते 4 मिनटात हा किस आपला पूर्ण कोरडा होऊन जातो। इथं मी 4 मिनटं फॅन खाली ठेवलं होतं। 1-4 मिनटात पूर्ण तो हे झाला, कोरडा झाला। त्यानंतर आता आपण याला तळायला घेणार आहोत। इथं तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं आणि आपल्याला मीडियम हीटवरचं तेल हवं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपली गॅसची फ्लेम ठेवायची। आता किस टाकल्यानंतर 1 ते 2 मिनटं याला अजिबात हात लावायचा नाही, गॅसची फ्लेम कमीच ठेवा सुरुवातीला। आता ही तर आपला किस जो आहे तर तो तेल सोडल्यानंतर असं सुट्टा सुट्टा दिसायला लागल्यानंतर त्यानंतरच झाऱ्या वगैरे त्यात घालायचं आणि हलवून घ्यायचं। तुम्ही जर आधीच हलवलं तर त्यामुळं काय होतं, आपला किस आहे ना मऊसर राहतो आणि असा क्रंची होत नाही। त्यानंतर झाऱ्याने काढून परत एका चाळणीत किंवा दुसऱ्या झाऱ्यात आपल्याला तेल निथळायला ह्याला ठेवायचं आहे। टिश्यू पेपर किंवा असं ताटात वगैरे हा किस काढू नका, कारण तेलाच्या हीटने तो पुन्हा मऊ होऊ शकतो, म्हणून असं जाळीवरतीच तो काढून घ्यायचा। तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण किस तळून घेणार आहोत। तर आता किस तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणेही तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे असे खमंग फुटेपर्यंत, छान वास येईपर्यंत आपण यात तळून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही मनुके, काजू, बदामी तळून ह्या चिवड्यासाठी घेऊ शकता किंवा शेंगदाणेही घातले तरी खूप छान लागतं। यानंतर मी इथं काही हिरव्या मिरच्या मध्ये चीर पाडून छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत।
तर त्या पण आपल्याला या तेलातच तळून घ्यायच्या आहेत. तर इथं तुम्ही लाल तिखटही वापरू शकता, पण हिरव्या मिरचीचा चव चांगली येते. आणि आपल्याला मिरच्या ह्या अशा तळायच्या आहेत की अगदी पूर्ण त्या कुरकुरीत झाल्या पाहिजे. थोड्याही त्या ओलसर मऊ राहिल्या तर आपला चिवडा मऊ पडतो. म्हणून मिरची कधीही तळताना ती एकदम कुरकुरीत अशी तळून घ्यायची. तुम्हाला आवडत असेल, उपासाला चालत असेल तर तुम्ही कढीपत्ता, कोथिंबीर अशा पद्धतीने तळून ह्या चिवड्यामध्ये घालू शकता. तुम्ही आवाज बघू शकता, एकदम कुरकुरीत क्रंची असा आपला हा किस तळून झाला आहे. तर त्यामध्ये आता आपण मिरची आणि शेंगदाणे आपले तळलेले ते घालणार आहोत. त्यानंतर थोडीशी पाव चमचा पिठी साखर घालायची, चव छान लागते. आणि त्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं. काही सामान लागत नाही, अगदी घरात असलेल्याच वस्तू असतात. तुम्ही पाहिलंच असेल. तर एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात आपला खमंग कुरकुरीत असा हा बटाट्याचा चिवडा तयार होतो. तर उद्याच्या महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये हा नक्की ट्राय करा. खिचडीसोबत खायला, उपासाला किंवा ऑफिसमध्ये न्यायला खूप छान ऑप्शन आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर सांगा.